झालेलं मॅटर मिटवायला भाऊ नाव घेतो याच त्याच, आणि वरून सगळं झाल्यास काय म्हणतो, वैयक्तिक साम्राज्य आहे माझं. वा रे तुझं वैयक्तिक साम्राज्य, नाईस. अरे तुझ्या बैठकीत सध्या माझ्याच रंगतात ते गप्पा. थोड्या दिवसानं तूच म्हणणार रे, आले बघा आमचे थोरले पप्पा, नाईस. अरे मी असं आहे, मी तसं आहे, मी कसं आहे, तुझ्या बापाला जाऊन विचार मी कसा आहे. नाईस. मी कोणाच्या आद्यात मदत नसतो, आणि जर माझी चूक असेल ना तर मी गप असतो, आणि जर विनाकारण कोणी वाकड्यात फाटलं तर घरात घुसून डायरेक्ट रेटत असतो. नाईस. अरे ज्या क्षेत्रात तुम्ही स्वतःला बाप समजता ना, त्या क्षेत्रात तुम्ही आमचा हात पकडून आलेत, आणि आलेत तर आलेत घेऊन काय आमच्या छोटा भाऊवर उपकार केलेत. नाईस. तुझी रील व्हायरल होणार म्हणून लोकांना स्टोरी ठेव म्हणणारा तू, आणि तू आमच्या समोर मार्केटच्या गोष्टी करतो का? चडीत मुंग्या सोडीन, कळलं का? नाईस. अरे आता तरी बंद करा लोकांना लुटून खायचं, लय बिल झालं तुमचं, आणि ह्याच गोष्टीमुळं अजिबात पटत नाही आमचं आणि तुमचं. नाईस. अरे जिथं तुम्हाला कोण काळा कुत्र ओळखत नाही तिथंच जायची तुमच्या तले खास. तुमचं कसं झालं माहितीये का, घोड्याला भेटत नाही घास आणि गाढव मागतं च्यवनप्राश. नाईस. आपल्या दोस्तीत आपण बोललो होतो ना, लव यू मित्रा. मी थोडं काय लांब झालो, तू तर बनवले नवरे 17. असली लांबच बरी रे येड्याची जत्रा. बळ. नाईस. अरे आम्ही सगळ्यांसोबत जसंच तसं वागतो, तुमच्यासारख्या ह्याची त्याची चाटेगिरी करून नाही, तर स्वतः राजा म्हणून जगतो, कळलं का बोरट्या. नाईस. अरे बसलं की मग मार्केट परत या की तुम्ही लढायला, मी पण इथं एकटाच बसलोय तुम्हाला फोडायला. नाईस. दरारा हे आपल्या नावात असलं पाहिजे लेकरा, नाही तर फेमस तर नाचणाऱ्या बाया पण असतात, कळलं का. तुझकी टू ये. नाईस. शाळेमध्ये आपल्याला सर्व काही शिकवतात, लघु कोण, काट कोण, त्रिकोण, चौकोन, आणि आपलं कोण, शेट कोण. नाईस. काही लोक आमच्याकडे बघायचं पण नाही म्हणतात, आणि कायम आमच्यावरच नजर ठेवतात. बुडाला आग निसती कर 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 कर. नाईस. तू गाय चपला लावतोय चुना, तोच चुना तुझ्या बुडाला लावेल पुन्हा, आणि असं नाचविल ना थना थना, तू काय तुझा बाप पण म्हणेल याचं नादाला लागू नको बरं का पुन्हा. तुला काय वाटतं मी फक्त इथं बसून तुझी जळवल, पण मी तुझी किती खोलून मारू शकतो ती मी माझ्या प्रत्येक डायलॉग मध्ये तुला सविस्तर कळवल. नाईस. फोन लाव. हॅलो बाळ, ऐक ना, मी तुझ्याशिवाय लाईफ मध्ये काहीच करू शकत नाही, प्रत्येक गोष्टीत अधुरा आहे मी तुझ्याशिवाय. मी आता जे म्हणलोय त्याला इंग्लिश मध्ये लवकर सांग मला, शॉर्ट मध्ये. I can't do anything without you in my life. आय कांट डू एनिथिंग डू कांट वॉन्ट डेअरी मिल्क बिस्किट चॉकलेट डेअरी बर्बन, यू नॉट दॅट. जाऊ दे, नाही होत तो जळणे, राहू दे. पिऊ तो पोत पाय. काय भडव्याची हिंमत पण होत नाही रात्री एकटं जाऊन मुतायची, आणि बात आता अशा करतात माझा बाजार उठवायची, म्हणजे आम्ही येडे आणि तू एकटाच शहाणा. हा. नाईस. अरे तुझ्या बुडात हिंमत होत नाही मला तोंडावर बोलायची, पण माझी एक लय जुनी सवय आहे बर का, तुझ्यासारख्या बैल भाड्याला डायरेक्ट तोंडावर बोलायची. नाईस. चार चौकात नुसत्या बपाऱ्या मारून काय होत नसतं, तुझ्याकडे हाय केवढं, तू दाखवतं केवढं. तुझं कसं झालं माहितीये का, तुझ्याकडे नाही फुटका मनी, आणि तू सगळ्याला बनवतोय धनी. नाईस. तू लोकांजवळ काय सांगतो की यांनी यांच्या अंगावरचं सगळं घालवलंय, पण मी तुझ्या माहितीसाठी एक सांगतो, मी माझ्या एका शब्दाने अख्खं मार्केट हलवलंय. नाईस. आता आमचं जे काय असणार ते आमच्या मर्जीनं होणार, पुढ तुमचं जळणार त्याला आम्ही काय करणार. नाईस. आजकालचे खजवे पण स्टोरीला काय टाकायला लागले, डॉन आहे हम. पण तुम्हाला एक आतली गोष्ट सांगू का, यांच्या बुडात नसतो दम, आणि काय तर म्हणे बाजीराव सिंगम. नाईस. अरे तू चार चौकात बघतोय माझी गंमत करायला, पण बस झालं ना आता, नाहीतर एक दिवस असा येईल लावल तुला धरायला. नाईस. कोणाला किती जीव लावला ना तरी ते आपल्यावरच पलटणार आहे, शेवटी कुत्र्याची जात आहे ना, मुताला पायवर करणारच आहे. नाईस. इथलं ऐकायचं आणि तिकडे जाऊन सांगायचं ही एक कला आहे, आणि अशा कलाकारांना आम्ही डायरेक्ट शुभेच्छा देतो. नाईस. अरे तुझी जिंदगी गेली रे दुसऱ्याचे भांडणं लावल्यात, तर मी काय म्हणतो त्यापेक्षा एक काम करणं, घाल साड्या आणि कर काड्या, सुधर रे बैल भाड्या. नाईस. दुसऱ्याच्या पैशाचे स्नॅप टाकून काय होत नसतं बर का शेट, आणि आता बस करा जरा, नाहीतर चड्डीत मुंग्या सोडील थेट, मग काय पळायला आठवल ना तुमच्या घरचा गेट. नाईस.
तुम्ही मार्केटमध्ये काय पण आणा हो, माझं काय घंटा वाकडं नाही होणार, कारण इथं फक्त नॉईसचा धिंगा नाही, गाजणार पण हेच आणि वाजणार पण हेच. चला मग निघा आता. नॉईस. तू लोकांजवळ काय सांगतो, तुझ्यापर्यंत कोण नाही येणार. अरे तुझ्यापर्यंत यायचं तर सोड, ते तर मी कसं पण येणार. पण आता हे डायलॉग संपल्यानंतर जे हलकी वाजणार आहे ना, त्याच हलकीवर मी तुला भर चौकात घुंगरू घालून नाचवणार. हा नॉईस. तरी तुला काय वाटलं की थोडा धिंगाणा करून असंच गप राहणार? अरे 1-2 नाही, आता मी मिलियन खाणार. मिलियन खाल्याशिवाय मी गप नाही राहणार. नॉईस. अरे आता कुठं आलोय मार्केटला, तर लागला का तू लगेच जळायला? एक दिवस असा ताणीन ना, जागा पण नाही भेटणार तुला पळायला. नॉईस. अरे तुझ्याकडे डायलॉग नाही रील्स काढायला आणि तू जातो सगळ्यांना नडायला. तू एक काम कर, लाख बॅग भरायला आणि निघ घराकडे पळायला. आणि तू जास्त लोड नको घेऊ, मी आहे ना इथं इंस्टाग्राम गाजवायला. नॉईस. मला असं कळलंय की तू माझ्या माग माझ्या बदनामी करायला लागलाय. घर काय विषय नाही, पण आता तर तू तुझ्या खऱ्या बापाला बाप म्हणायला लागलाय. नॉईस. तुम्ही असताल किंग मार्केटचे, पण आपल्या इकडं तसलं किंग बिंग काय नाही. मार्केटमध्ये मी किंग नाही, किंग मेकर आहे. नॉईस. जेव्हा केव्हा माझ्या मनासारखं व्हायला लागल, तेव्हा तुमच्यासारख्या कित्येक जणांना डायरेक्ट घोडा लागल. नॉईस. अरे कशाला विचार करायचा त्यांचा, जे पाठीमागं भुकत्यात त्यांना ना प्रेमात बोलवायचं आणि एकदम निवांत मध्ये बोलायचं. कसं? नॉईस. आमच्याबद्दल किती जणांचे कान भरतात हे चांगलंच माहिती आहे आम्हाला. आमच्या डोळ्यावर काय पट्टी नाही. एकदा तू आमच्या रिंगणात आला ना, तुला काय सुट्टी नाही. नॉईस. माझाच हात पकडून वर आलेले लेकरं आजकाल माझ्यावर शाळा करायला लागलेत. पण तुमच्या माहितीसाठी एक सांगू का, ज्या हातात मी हात दिला होता ना वर येण्यासाठी, त्या हातात मी दुसरं पण काहीतरी देऊ शकतो खाली जाण्यासाठी. नॉईस. अरे तू सेकंड हँड गाड्या हप्त्यावर घेऊन तुझा मोठेपणा अख्ख्या गावभर सांगत फिरतो. बरं त्याच्या आधी मी काय म्हणतो, असले भिकार भंगार धंदे कधी बंद करतो? बोरटे. नॉईस. तुम्ही सांगणार का आम्हाला तुमचा कायदा? अरे तुमची लायकी लक्षात आली ना, तेव्हाच आम्हाला कळलं तुमच्या सोबत राहून आमचा काय घंटा फायदा. नॉईस. ऐकलं होतं याच्या त्याच्याकून तू रसणारा साप आहे, पण लेकरा इथं नडू नको बर का, कारण इथं नॉईस वाला तुझा ओरिजिनल बाप आहे. नॉईस. तू काय म्हणतो, तू इंस्टाग्रामचा राजा? बस झाला आता, संपलं तुझं. आता फक्त आमचा गाजा वाजा. हा नॉईस. येता जाता रुबाब नाही हेपलायचा भावड्या. लायकीत राहशील तर अवकातीप्रमाणे वागवला जाशील, नाहीतर नॉईस. आमच्या महागारी किती पण मारा गप्पा, आता विषय नाही राहिला सोप्पा. सगळ्या गावाला माहित आहे एक नाही तुमचं पप्पा. 2 दिवस थांब, कसा देतो बघ तुला हातभरात अप्पा. नॉईस. अरे लाज नसल्यागत काय करताय दुसऱ्याची सेवा? अरे जरा आई बापाच्या कष्टाची जाणून ठेवा, नाही तर तुमचं कसं झालंय, येतोय 50चा मावा, फिरतोय गावा. चल. नॉईस. अरे लई मोठेपणा दाखवतो का भाईगिरीच्या स्टोऱ्या टाकून? अरे मुतायला गेला तरी पण 4 वेळा माग बघावं लागतं की तुला वाकून. नॉईस. अहो समोरच्याची लायकी दाखवून द्यायची असते, आपोआप दिसायला ती काय चड्डी आहे का? हा नॉईस. वेळेला येत नाही कोण, आणि वेळ निघून गेल्यास म्हणतात मला करायचा ना फोन. आता तुला गरज पडल्यास मला करशील ना फोन, मी पण तुला एकच बोलणार, तू आहेस तरी कोण? चल केळ्या ठेव फोन. नॉईस. आम्ही फोन केल्यावर फोन कट करता होय आमचा? अरे तुमचे मॅटर मिटवायला आम्ही चालू होतो, बाप आला नव्हता तुमचा. नॉईस. एक ना एक दिवस मला मरायचंय, पण मरण्याच्या आधी एक गोष्ट हक्काने सांगतो, तुमच्या सगळ्याच्या मनावर राज्य करायचंय. हा नॉईस. अरे समोर किती बी उदी डसणार, हा विश्वजित किती नेहमी राहतो वाजनात, आणि तुला केळ देतो डायरेक्ट डसनात. नॉईस. तुम्हाला काय वाटतं, मला सगळं माहित असून मी असंच गप्प असणार आहे? माफ करा बर का, पण मी लवकरच तुम्हाला कुत्रा लावणार आहे. नॉईस. काल माझे वडील गावात गेलते, तर गावातल्या एका दिग्गज व्यक्तीने त्यांना विचारलं काय चालू आहे रे तुझ्या लेखाचं? त्याच्यावर छाती ठोकून माझ्या वडिलांना उत्तर दिलं, हवा चालली लेकाची, जाण जळती लोकांची. जेवढं आम्हाला ऐकायचं होतं तेवढं आम्ही ऐकलं, जेवढं तुला बोलायचं होतं त्यापेक्षा जास्त तू बोलला. आणि आता ऐक, आमचे ऐकायचे दिवस संपले आणि तुझे बोलायचे. आता तुला प्रत्येक पाऊलाला डायरेक्ट गोळा. हा नॉईस. अरे मित्रा, होता ना दिवस रात्र माझा हात पकडून,
नवीन काय फुलपाखरू भेटलं घेतलं की तू चढून. नाईस. अरे आमच्याबद्दल नाही त्या गोष्टी सांगत बसताना अख्ख्या गावाला, पण सगळ्यांना माहितीये किती किंमत आहे आमच्या नावाला, म्हणून तर मॅटर झाल्यास पळून जातो तू तुझ्या गावाला. नाईस. अहो ज्यांनी स्वतःच्या आयुष्यात काहीच दिवे लावले नाहीत ना, त्यांना माझ्या आयुष्यात येऊन डवळाडवळ करायचा काहीच अधिकार नाही. अहो तुम्ही कुठं माझा नाद करताय? मी तुम्हाला बसल्या बसल्या तादा विकत घेईल आणि बाजारात नेऊन परत विकल आणि परत 3 पट रेटनी विकत घेईल. कळलं का? नाईस. ठरवलं ना टॉपला जायचं, मग जायचंच. कुणी बी येऊ दे आणि किती बी येऊ दे, जाणार म्हणजे जाणारच. हा नाईस. अरे तू तुझं ते 2 रुपयाच्या शिळ्या 2 घेऊन कसं जातो रे कुणाला पण रेटायला, आणि वरून मॅटर झाला की मला फोन करून म्हणतो ये ना भाऊ मॅटर मिटवायला. काय धंदा. नाईस. अरे कुत्र्यांना त्यांची जिंदगी नीट जगता येत नाही, त्यांच्या पुढाकालचा अंधार त्यांना बघता येत नाही, आणि माझी कॉपी केल्याशिवाय त्यांचा दिवसच जात नाही. कर मग कॉपी. नाईस.